तर आपण आलोय कशी चालू खूप जाऊ डायरेक्ट उन्हातून आलोय. गरमी होती मला लागली कडक उरलेच आहे. चिपल्या काढून इथं दोन कॉलला तुझं पण जास्त आहे माझ्या तिला जास्त नाही बरं का. आपण पहिले चेंजिंग रूममध्ये जाऊ फॅन बेन लावू. चेंजिंग रूम लाईट थोडी हवा पाहू. तू वर जातो आपण स्वतःवर बरं का. कुणी चाललं नाही अजून जिममध्ये बघा कसं येते लवकर वरी जाऊ. त्यासाठी एक लाख आहे म्हणजे कसं माहिती आहे का सांगतोच वरी गेलं काय झाले का नाही. लवकर जाऊ. आपण वार पण खाल्लं फॅन लावून मस्त गरम झालं थंड झालो. आता वरी आलो छतावर बघा आपल्यासाठी एक बॅड लक आहे. आपलं स्टँड तुटलं बॅगेमध्ये त्यांना माझं लक्ष नाही गेलं. कसं करावे काही कळलं ना. तुटलं बघा वाट लागली आहे. शांत बसतो का आता मला टेन्शन आलं कसं करायचं का नाही. काहीतरी करू मित्राला मित्राची वाट बघितली तर बघू नसतं नाही जसं चलू द्या. तर आज आहे आपला 22वा एपिसोड आहे ना. तर तुम्हाला माहिती आहे आपले चॅलेंज कोणतं आहे का नाही. तसं मूड खराब दिसतो माझा व्हायलाच पाहिजे. काळजीपूर्वक नाही आणलं केली आणि तसंच टाकलं सामान बिमान. मला आवाज नाही आला कट्टक नाही मोडल्याला नाही का. तर आपली गलती आहे काहीतरी गलती करतोय ॲडजस्ट करू आपण कसं तर सपोर्ट घेऊन शूट करू. आहे आपला 22वा एपिसोड. पहिले मी वॉर्मअप करून घेतो लोक. झाला आता वॉर्मअप कंप्लीट झाला आहे. मला वाटलं शूट करायचं टेन्शन गेलं काय तर जुगाड लावून शूट करतोय. ते गलतीनं स्टँड तुटलं तर जाऊ द्या लक्ष नाही. बॅडला कसं माहिती आहे का मनाला कमजोर नाही करायचं. तरी मग समजून घ्यायचं आपल्या मनाला. असं म्हणणं आहे की एवढंच आपलं मन शांत झालं ना करू शकत नाही आपण. मनाला कंट्रोल करायला शिकू दो मन. गलती माझी आहे त्यामुळे गलती नाही करणार. माझा आत्ता वॉर्मअप कंप्लीट झाला. पहिली एक्सरसाइज तुम्हाला माहितीच आहे कोणती आहे का नाही. वॉल हँड स्टँड पुशअप. तर चला पहिला सेट कंप्लीट झाल्यावर भेटू. आपले थोडं हात बीत दुखत होते काही त्रास नाही झाला. मी एकदम प्रॉपर 4 मारले बरं. कडे विचार काहीच नाही केला. मला इझी पण गेले सोपे गेले बरं का. कुठं काही त्रास झाला नाही. कत पण आपली एकदम बरोबर लागली. म्हणजे कसं माहिती आहे का आपल्या पहिल्या सेटला तसं नव्हती आणि आज तर डायरेक्ट आपली पावर आला आहे. माझी भितडीला पण आपण कसं माहिती आहे का पहिले खाली जाताना सोडायची आणि वर येताना असं करायचे पण नाही केलं. डायरेक्ट खाली जसं गेलं तसंच आलो. तो चांग स्वतःला आवडते मला लवकर. तर आता झाला आपला पहिला सेट कालच्यापेक्षा एकदम बेस्ट झाला. दुसऱ्या सेटला का होती कहाणी. गेले एकदम 4 गेले. फक्त तिसरा एकदम हार्डवर्क गेला मला. तर जा नाही गेलता. थोडी जमीन खालीवर आहे असं म्हणजे कसं माहिती आहे का साईडने चढ आहे का साईडला उतर आहे थोडी मीडियम बरं का. म्हणून एका हाताला जास्त ताकद लागते त्याला कमी. तर दुसरी नाही आपल्याकडे. लवकर बघू लवकर आपण शिकू. आपला लेवल 3 अजून किती दिवस जाईल काम आहे. तिसरा सेट कंप्लीट झाल्यावर भेटू. आपलं थोडं सपोर्ट घ्यायची गरज पडली. अशी डायरेक्ट पाय असं वर नाही गेलं कारण की मी
होतं त्याच्यामुळे मी लोकेशन चेंज केलं. सपोर्ट घ्यायची गरज पडली की मी कंटिन्यू मारलंय, कारण की आता आज मी नीट नाही घेत, फक्त 1 मिनिट रेस्ट करतोय. डायरेक्ट कंटिन्यू मारते बरं का, कारण की आता ऊन पण जास्त लागते मला आणि आपलं शूट पण, आपला मोबाईल पण गरम होतो जास्त, धाड फुटायचा. बरं घेऊ. तर आपली पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली का? पहिली एक्सरसाइज कंप्लीट. घेऊ आपण हँड स्टँड होल्ड. म्हणता मी आज थकलो. मला पहिल्या सेटला काहीच नाही आलं, मला भीती पण नाही वाटली, फक्त लक्ष नव्हतं आपलं. दुसऱ्या सेटला आपण लक्ष प्रयत्न करू बरं का. सेटला भीती काय नाही वाटली, फक्त 5 का 6 वेळेस ट्राय केलं, नाही आलं तर दुसऱ्या सेटला बघू का होते का नाही. आपण लक्ष ठेवू, फक्त दुसरं काहीच नाही करायचं, लक्ष ना होईल लवकरच. आपण काय करायचं काय नाही, आता आपल्या हाताला लावायचं आहे, बरं टाईट करायचं आहे. थोडं आपल्याला कळलं लवकर म्हणजे कसं माहिती आहे का, केल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही बरं का. थोडं लक्षात येते मला मी गलती कुठे करतोय का नाही. माझे डोळे पण म्हणजे कसं माहिती आहे का, डोळे गोल फिरायचे, काय पण होणार गेले तर काळजी घेऊ. तिसऱ्या सेटला का होते का नाही, परत आपल्याला थांबा आलं ना तर त्याच्यात मजा आहे. थांबतोय पडतोय थांबायला बरं का. तरी बघू तिसऱ्या सेटला प्रयत्न करू, पहिल्याच वेळेस थांबायचा प्रयत्न करू. तर वेट आणि वॉच. थोडं लक्षात येते माझ्या बरं का. पुन्हा कसं माहिती आहे का, आपल्याला बॉडी फक्त हातावर आणि कमरतच आहे, कुठंच नाही बरं का. आपण रेस्ट करू. तिसरा सेट कंप्लीट झाला की आपल्याकडे स्टँड नाही, तुटलता, त्याच्यामुळे बार मोबाईल पडतो, ते मोबाईलच्या नादामध्ये आपला टाइम जास्त जातो. तरी मला थोडं लक्षात आलं बरं का. आपल्याला कसं माहिती आहे का, कसं थांबायचं काय नाही मला समजलंय. आपलं कुठंच नाही, फक्त हातावर फोकस करायचं आणि कमरेला, तर एवढंच आहे. तरी आपली दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. पण भेटू दुसरी एक्सरसाइज कंप्लीट. हातावर थांबायचं बरं का, स्टँड होल्ड. तर आपल्याला जमलं आहे, 8% जमलं. लक्षात ठेवा की तुम्ही करताय ना करा आणि लक्ष तिथंच राहू द्या. एवढं मात्र कळालं की करतोय ना मी त्याच्यावर लक्ष देईन. मला आज काही त्रास बिरास काही नाही झाला. आपण हात टाईट केलं आणि कंबर एक टाईट केलं, आपल्याला बरोबर आलं आहे. दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. रेस्ट करू, मग भेटू तिसऱ्या एक्सरसाइजला. पण आता मारणार आहे तिसरी एक्सरसाइज, ॲडव्हान्स स्पाइक पुशअप बरं का. तुम्हाला माहितच आहे आपण काय मारताय काय नाही तिसऱ्या एक्सरसाइजला. पहिला सेट कंप्लीट झाल्यावर भेटू. पहिला सेट कंप्लीट झाला ॲडव्हान्स स्पाइक पुशअपचा, मारलं 5, मला इझी गेली. तरी चला दुसरं सेट कंप्लीट झालं, भेटू. दुसऱ्या सेटला किती जातात काय नाही, तर मला भीती वाटलं ती मला 4 या 5 जातील काय नाही. गेले 6 साठी चांगलं आहे, इझी मारलं, कुठं मला काही त्रास नाही झाला. तर प्रॅक्टिस सोडायची नाही. आपला दुसरा सेट कंप्लीट झाला. तिसरा सेट कंप्लीट झाल्यावर भेटू.
का नाही 5 का 6 का 7 मारला असेल तरी जाऊ द्या, आपण व्हिडिओ बघितल्यावर भेटायचा प्रयत्न केला तर करू, टाइम नाही तर डायरेक्ट आपण पुढे चलू. तरी आपली तिसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. ॲडव्हान्स स्पाइक पुशअप कंप्लीट झाली. आता त्रास नाही झाला आज, पहिल्या म्हणा दुसऱ्या म्हणा तिसऱ्या एक्सरसाइजला कुठंच त्रास नाही झाला. तरी बघू चौथी एक्सरसाइजला का होती का नाही. वेट आणि वॉच पण घेणार आहे. चौथी एक्सरसाइज फ्रॉग स्टँड. तरी चला लवकर घेऊ, आपल्याकडे टाइम कमी आहे. घ्यायचं का नाही तर घेऊ. चला पहिला सेट. किती सेकंड थांबताय का माहीत, केल्यावरच होईल आपल्याला. कसं माहित आहे, केल्यावरच कळलं आपल्याला. पहिला सेट कंप्लीट झाला नाही भेटलं तर का आपण डायरेक्ट दुसऱ्या सेटला भेटतो. पहिल्या सेटला मी थांबलं फक्त 10 सेकंड, एकदम टाईट केलं हात. आणि दुसऱ्या सेकंडला थांबला कसं माहिती आहे का, पहिल्या सेटला त्रास झालेले, दुसऱ्या सेटला तेवढं काही त्रास नाही झाला. आणि आपण थांबलो 15 सेकंड थांबलो दुसऱ्या सेटला. तरी बघू तिसऱ्या सेटला का होते का नाही. तिसऱ्या बघा, तिसऱ्या सेटला मी थांबलं 20 सेकंड थांबलं, एकदम टाईट बरं का. आणि बघा आपली कसं माहिती आहे का, वरच्यावर ग्रोथ होत चालली आहे. केव्हा बॅड लक असते केव्हा गुड लक असते. त्रास आपलं गुड लक आहे, आपल्याला कुठंच नाही त्रास झाला, फक्त चौथ्या एक्सरसाइजला त्रास झाला. ते पण पहिल्या आणि दुसऱ्या सेटला त्रास झाला. तिसऱ्या सेटला काय पण त्रास नाही झाला. ते की अजून कमीत कमी आपल्याला 10 दिवस लागतील हा चॅलेंज कंप्लीट करायला. तर मला लवकर समजत आहे कुठं काय करायचं का नाही, तुम्हाला पण सांगत जाईन बरं का. तरी आपला आजचा 22वा एपिसोड कंप्लीट झाला. चिंग पण केलं, चुकलं बिकलं तर मला कमेंट करा. तरी चला घरी जाऊ आपण, वे प्रोटीन आणि क्रिएटिन घेऊ. तर सॉरी विसरलं. तर आज आपण मारणार आहे बायसेप बरं का. भेटू मग घरी.